जोगेश्वरी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा नर हे विजयाच्या जवळ पोहोचलेले आहेत। मनीषा वायकरांपेक्षा बाळा नर हे 1774 मतांनी आघाडीवर आहे। लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चुरस ही वाढलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा नर यांना 76,000हून अधिक मतं मिळालेली आहेत, तर मनीषा वायकरांना 75,000 मतं मिळालेली आहेत। बातमी आपण मुंबईतून पाहतोय। मुंबईच्या जोगेश्वरी मतदारसंघातली बातमी। खरं तर गुरुप्रसाद, उत्तर पश्चिम मुंबई हाच मतदारसंघ होता जिथे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निकाल समजत नव्हता। खरं तर रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अशी ती लढत सुरू होती। शेवटच्या क्षणापर्यंत निकाल समजत नव्हता। आता सुद्धा त्याच उत्तर पश्चिम मधील रवींद्र वायकर यांच्या पत्नी असलेल्या वायकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे। अगदी थोड्या बहुत फरकाने निकाल जो आहे तो लागणं बाकी आहे, त्यामुळे परिस्थिती आत्ताही निकाल समजत नाही अशीच झाली। अगदी विक्रांत, ज्या काही चुरशीच्या जागा आपल्या अजूनही बाकी आहे, ज्यांचा निकाल येणं बाकी आहे, त्यापैकी ही एक महत्त्वाची जागा जोगेश्वरीची जागा आहे, ज्या ठिकाणी मनीषा वायकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। बाळा नर विजयी झालेले आहेत। या क्षणाची मोठी अपडेट, बाळा नर हे जोगेश्वरीमधून विजयी झालेले आहेत। त्यांनी मनीषा रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा पराभव केलेला आहे। मोठी अपडेट समोर येते आहे। जोगेश्वरी मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या सेनेचे बाळा नर हे विजयी झालेले आहेत। बाळा नर यांना 76,000हून अधिक मतं पडलेली आहेत। मनीषा वायकरांना 75,000 मतं पडलेली आहेत। एकदम अटीतटीशी अशी ही लढत झाली आणि या लढतीमध्ये बाळा नर यांनी विजय मिळवलेला आहे। खरं गुरुप्रसाद, खरं तर हा मतदारसंघ चर्चेत राहिला त्याचं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी त्या मतदारसंघात झालेला राडा। अगदी बाळा नर यांच्या अंगावर एक कार्यकर्ता धावून गेला होता, ती सुद्धा दृश्य आपण पाहिली होती। आणि त्यानंतर आता हा निकाल समोर येतोय, ज्या निकालामध्ये खरं तर आपण पाहतोय की बाळा नर यांचा विजय झालेला आहे। अगदी, त्यामुळे आता याविषयी बोलायला हवं आणि थेट जाऊयात जोगेश्वरीमध्ये आपले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, जोगेश्वरीमधला निकाल पुढे आलेला आहे। पुन्हा एकदा वायकरांची लढत आणि या वायकरांच्या लढतीमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळालेली आणि अखेर आता निकाल पुढे आहे, बाळा नर जिंकलेले आहेत। विक्रांत, जोगेश्वरी मतदारसंघाचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे। 21 मतमोजणीच्या फेऱ्या झाल्या आणि त्याच्यामध्ये 1522 मतांनी उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे उमेदवार बाळा नर अनंत नर यांचा विजय झालेला आहे। बाळा नर यांना 76,615 मतं मिळालेली आहेत, तर अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये 75,093 मतं मनीषा रवींद्र वायकर यांना झालेली मिळालेली आहेत। 1522 मतांनी बाळा नर यांचा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। अतिशय अटीतटीची लढत होती, अनेक वादाचे प्रसंग, हाणामारी, राडा या मतदारसंघात आपण बघितला। लोकसभेच्या निवडणुकीत मनीषा वायकर यांचे पती रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला होता, खासदार झाले होते। मात्र आता 1522 मतांनी बाळा म्हणजे अनंत नर हे विजयी झालेले आहेत। त्याचं समजतंय जोगेश्वरी मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत साधारणतः 11,500चा लीड होता, 11,800चा लीड होता। मात्र मनीषा वायकर यांचा पराभव झाल्याचं आता समजतंय। बाळा नर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार होते, ते 1522 मतांनी म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणू शकतो अटीतटीची लढाई झाली आणि त्याच्यामध्ये बाळा नर यांचा विजयी झालेला आहे। विक्रांत, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।